गोड कथा सांगा, भक्तांचे चरित्र सांगा. हे लोकांना पचेल. हे मोठे मोठे संस्कृतचे श्लोक नाही पचणार. हे तुम्ही दिवस रात्री भोकत बसले तरी लोक, तुम्ही बसा भोकत लोक राहतील झोपत. तुम्ही त्यांच्या भाषेत सांगा. मग त्यानंतर जी कथेची रचना झाली ती आहे श्रीमद भागवत कथा. म्हणजे ही सामान्य नाही, चारी वेदांचा सार, 6 शास्त्रही यात. एवढा आहे महाराज. यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न कुत्रचित. जे भागवतात आहे ते चित्र ग्रंथात आहे, आणि जे भागवतात नाही ते इतर कुठल्याच ग्रंथात नाही. वेद हे कल्प एक वृक्ष आहे, कल्पवृक्ष समजा, विशाल वृक्ष. पण आता झाड कितीही मोठं असलं तरी माणूस आवडीनं झाडाला लागलेलं फळ आवडीनं खाईल. त्या फळामध्ये बी आहे, ती बी पेरेल म्हणजे त्या एका बीतून पुन्हा तसं झाड तयार होईल. म्हणजे विचार करा, वृक्ष कितीही मोठा असला त्याला लागलेलं फळ छोटं आहे, त्या फळामध्ये असलेली बी त्याही पेक्षा छोटी आहे, पण त्या एका एका बी मध्ये एक एक वृक्ष साठवलेला आहे का नाही. तसंच आहे वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं अमृतासारखं गोड फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे.